हा बघा, हा खेकडा आहे आणि हे खेकडे हे बघा. मानलेत म्हणून, नाहीतर ते पक्के चावून काढते. चावून म्हणजे ते काटे मारतात असे. काटे मारतात. ओय, ओय, ओय. पकडला. थोडा हे का मित्रांनो, शिजत आहे. अजून याला थोडा शिजू द्या व्यवस्थित. अर्धा चमचा अर्धा मसाला चमचा हळद टाकली आहे. पसरून टाक. मसाला 2 चमचे टाक. मसाले 2 चमचे. हा बघा मित्रांनो, तिसऱ्या असा शिजल्याने आणि त्या मसाल्याची आणि त्याच्या आतलं जे मांस असतं ते खाण्याची चव ही एक नंबर. तर नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आपण बनवणार आहोत क्रॅब मसाला. आणि इथे प्रिपरेशन चालू आहे. आणि आज आपलं क्रॅब बनवण्यासाठी मम्मी नाही आहे, तर सर्वात मोठे मास्टर शेफ ढॅन्टडॅन. नमस्कार. मी आता तुम्हाला नवीन एक डिश दाखवणार आहे आणि ती डिश अशी आहे की त्याला क्रॅप म्हणतात, पण तो मराठीमध्ये खेकडा म्हणून म्हणतात. तर ती खेकड्याची डिश कशी बनते ही तुम्हाला दाखवणार आहे आम्ही. खेकडा मसाला. खेकडा मसाला. तर चला पाहूया, चला या आमच्या सोबत. आणि आम्ही खेकडे आणलेत ऑलरेडी पप्पांनी मार्केटमध्ये जाऊन सकाळी. आणि बघूया, दाखवतो तुम्हाला खेकडे कसे आहेत. तुम्हाला दाखवतो आता. हे बघा, हे खेकडे आहेत. हा बघा, हा खेकडा आहे आणि हे खेकडे हे बघा, हे असे. हे सुरुवातीतून आहे आणि ते सुरुवातीला आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो. हे बघा, हे खेकडे असे साफ करण्याची प्रक्रिया पहिला प्रथम तर दाखवतो तुम्हाला. हे त्याचे आणि हे त्याचे नांगे हे असे काढायचे असतात. तर तुम्ही शेवटपर्यंत बघा त्याला कसं हे केलं जातं. हे बघा, हे त्याचे नांगे काढले म्हणजे त्याचे ते पाय असतात ते काढायचे. म्हणजे त्याचे दात असतात एक प्रकारे. दात असतात. हे दात असतात. जिवंत खेकडे हे बघा. मानलेत म्हणून, नाहीतर ते पक्के चावून काढते. चावून म्हणजे ते काटे मारतात असे. काटे मारतात. ओय, ओय, ओय. पकडला. थांब थांब, काय नाही काय नाही काय नाही. असं पकडलं. हे बघा, ही साफ करण्याची बघा, ही मादी आहे आणि मादी ओळखण्यासाठी हा रंग काळा असतो. अच्छा. म्हणून या माद्याच आणलेल्या आहेत अंडीवाल्या. आणि त्या तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे बघा, असं त्यांना हे केलं जातं साफ. आणि याच्यातून जे हे आहे सगळं ते त्याचं हे काढलं जातं, घाण त्याच्यातलं. हे साफ करून घ्यायचं आणि असतं. हे काढायचं असतं. हे बघा, हे जे आहे ना ह्याचं हे काढायचं असतं. ठीक आहे. आणि हे काढल्याच्या नंतर ह्याच्या पोटात जे काय घाण असते ती सुद्धा अशी आपण काढून घ्यायची. आणि ती काढल्याच्या नंतर हे क्रॅपला एकदम चांगल्यापैकी एकदम स्वच्छ करून घ्यायचं. तयार झालं आपला खेकडा, तयार झाला एकदम मस्तपैकी. फिश धुवून घेतलेले आहेत. हे बघा, कट करून घेतलेत आपण सगळे व्यवस्थित. आणि आता एक वॉश करून घेतोय. हा, तर हे बघा, खेकडे धुवून स्वच्छ झालेले आहेत. हे पाहू शकता तुम्ही, एकदम क्लीन केलेले आहेत हे स्वच्छ धुवून. आणि आता आपण त्याला शिजवण्यासाठी आणि हे जे प्रक्रिया त्याला जे काय सामग्री लागणार आहेत वस्तू
तर हे पाहू शकताय कोथिंबीर, टमाटर, अद्रक, परत लसूण, एक किसलेलं खोबरं आहे आणि एक थोडीशी मिरची आहे आणि आपण लाल मसालेही आमचे गावचे जे आम्ही तुम्ही याच्यापूर्वी सांगितले होते, तर ते मसाले आम्ही त्याच्यात वापरणार आहोत. आता हे पहिल्यांदा ग्राइंड करून घेऊया आपण मिक्सरमध्ये आणि नंतर मग ज्या वेळेला फोडणी देऊ त्यावेळेला तुम्हाला ते हे पहा. पहिले आपण टमाटर टाकूया ह्याच्यामध्ये. कोथिंबीर टाकली, कोथिंबीर, अद्रक, लसूण सगळं आपण व्यवस्थित ग्राइंड करून थोडीशी हळद टाकूया बघा. हळद आणि आपला हा हा कुठला आपला मसाला? मसाला गावचा मसाला आहे, तो पण आपण यूज करणार आहोत. कोकणी आमचा वाटूळचा मसाला आहे. मसाला झालेला आहे तयार. बस ना, अजून ग्राइंड करायची गरज नाही, बस बस. तर बघा, एवढ्या कन्सिस्टन्सी असलेला मसाला आपण ग्राइंड करून घ्यायचा. तर आपण स्टार्ट करतोय खेकडे बनवायला. तेल टाकलंय थोडस, 2-3 चमचे टाकायचे हे बघा अंदाजाने. तर एक तेल गरम झालंय आणि आपला मसाला टाकूया त्याच्यात. चमचे कुठे आहे? तो नाही रे, बाटली तुझ्याकडे बघा. करू थोडा लाल मसाला अजून वरतून टाकायचा, आपला गावचा मसाला. पण आपण कमी टाकला होता म्हणून. पाणी तेलात थोडस हे करायचं, थोडस हलकं पाणी टाकायचं त्याच्यात. आणि पाणी टाकलं आपण आणि एक उकळी येऊ द्यायची आहे ना आता. बघूया आता कसं होतं पप्पांच्या हातची चिंबोरी. फर्स्ट टाइम. खेकडा चिमोरी बारीक असते. चिंबोरी बारीक असते मित्रांनो, आणि खेकडे आणलेत मस्तपैकी. ते बघा रेडी आहेत आपले, आणि या वाटणामध्ये आपलं हे जाणार आहे. मास्टर शेफ फ्रॉम USA. तर मित्रांनो, आपलं उकळी आलेली आहे कालवणाला या, आणि त्याच्यात आपण टाकत आहोत. हे बघा, प्रथमतः आपण हे चांगले मॉस याचे जे साफ केलेले हे सोडूया याच्यामध्ये. दिसतायत ना? त्याच्यानंतर आपण हे सोडूया त्याचे आंगडे. एक नंबर आता टेस्ट येणार आहे यांना आपल्या गावच्या मसाल्यामुळे. मिक्स करून घेऊया. आणि तुम्हाला जसं म्हणजे जास्त माणसं असतील 4-5, तर आणखी तुम्ही रस्सा वाढवू शकताय. आम्ही आता फक्त दोघेच आहोत, त्याच्यामुळे आम्ही दोघांपुरतं हे एवढा मसाला ठेवलेला आहे. जास्त ग्रेव्ही नाही ठेवली आहे, त्याच्यात शिजायला ठेवलेला आहे. तिसऱ्या शिंपल्या. तर मित्रांनो, आपण खेकडे शिजवतोय, त्यासोबत आपण आता तिसऱ्या पण शिजवणार आहोत. त्याला बोलतात शिंपल्या. शिंपल्या बोलतात त्याला. तर तुम्हाला दाखवतो काय असतं ते. हे बघा, हे शिंपल्या आहेत आणि तिसऱ्या बोलतात त्याला. हे छान असे धुवून घेतले. तर आता याला थोडं नॉर्मल उकळून घ्यायचं, स्वच्छ पाण्यात उकळून घेतोय, आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला बनवणार आहोत. या
तिसऱ्या आता शिजतात इथे. आणि इथे मस्त खेकड्यांना आपला तुकडी आलेली आहे. तुम्हाला दाखवतो एक मस्तपैकी. हे बघा, हे होईना बात. याला शिजू दे मस्तपैकी, झाकण लावून शिजूया आपण थोडं. बघा मित्रांनो, शिजतंय. अजून याला थोडं शिजू द्या व्यवस्थित, त्याच्यामुळे त्याला चव येईल, व्यवस्थित अशी चव येईल. आणि झाकण लावून ठेवूया. एका साईडला आपले क्रॅब शिजतात आणि ते ठेवले साईडला ठेवलेत आता सध्यासाठी. आणि आपण आता दुसरी डिश. दुसरी डिश आहे तिसऱ्या. आणि तिसऱ्या आपण प्रिपेअर हे करतो. बॉईल. तर हे वेगळे करण्याचं कारण असं असतं की ह्याच्यामध्ये कधी कधी आहे ना वाळू असते, कधी कधी हे खराब पण असतात. तर त्याच्यामध्ये उकडून त्याला उकाळून घेऊन आणि त्याला ते असं 2 भाग झाल्यावरती पाहून त्याला ते आपण शिजवू शकतो. कारण का एकदम डायरेक्ट शिजवण्यात ते आतमध्ये काय आहे काय नाही ते कळत नाही. आणि कधी कधी वाळू असते त्याच्यामध्ये, किंवा कधी कधी ते खराब सुद्धा निघू शकतं. म्हणून आपण ते बघून हे करायचं. हे बघा, आता ह्याचं जे पाणी हे उरलेलं आहे, हे पण पाणी आपण ते बॉईल करून स्वच्छ करून कालवणामध्ये आपण त्या ग्रेव्ही ग्रेव्ही मध्ये टाकणार आहोत. आता हे पण पाणी, एक विशिष्ट चव असते. हे पाणी आता एका बाजूला आम्ही काढून घेऊ. एका वाटीत घ्या. हे खराब नव्हतं आतमध्ये, विशेष सगळं काय व्यवस्थित हे होतं. हे बघा, हे असं गाळून घेतलं पाणी. मित्रांनो, आपल्या तिसऱ्याचं आता आपण स्टार्ट करतोय. तिसऱ्या बनवण्यासाठी कढई मस्त स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि त्याच्यात आपण जरा काय करणार आहोत आता नेक्स्ट. आता तेल गरम करून त्याच्यात लसूण कांदा वगैरे तेल गरम वापरून झाल्यानंतर आपण त्याच्यात एक फोडणी देणार आहोत. फोडणीच बोलतात ना. अद्रक लसूणची पेस्ट आहे, ही आपण बनवूया थोडक्यात फोडणी देण्यासाठी. आपण कोणतीही इकडे बाजारातली पेस्ट यूज नाही करत आहोत. आपण नॅचरली पेस्ट वापरतो. घरगुती आम्ही हे पेस्ट बनवून आपण टाकणार आहोत त्याच्यात. तर हे पाहू शकता. हे बघा, याच्यात आता थोडस तेल घेऊन आपण हे साधारण 2-3 चमचे टाकलेले आहे तेल. हे बघा, थोडा गॅस फास्ट केलेला आहे. तर आपण फोडणी दिलेली आहे याला. हे थोडस लाल होऊ द्या. हे बघा, राहू द्या. वा वा वा, अशा प्रकारे एकदम मस्त ग्रेव्ही झालेली आहे. तर बघा मित्रांनो, बनवतोय आपण. आता आपण त्याच्यात थोडे मसाले मिक्स करूया. हा, मग एक उसळी येऊ दे. नाही टाक, त्याच्यात मिक्स होऊ द्या व्यवस्थित. बघा त्याच्यात बरोबर आहे का. आता काय काय मसाले टाकायचे. हळद इथे दाखव. काय टाकायचे. हळद टाक. एक चमचा. अर्धा. तर पप्पा मला सांगतात आहे कसं बनवायचं, आणि आपण ट्राय करूया. अर्धा चमचा हळद टाकली आहे. पसरून टाक. मसाला 2 चमचे टाक. मसाले 2 चमचे. आता मीठ टाक. थोडस मीठ टाकू आपण चवीनुसार. आणि परत आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. आता याला उसळी थोडी येऊ दे. नंतर मस्तपैकी आपलं आज क्रॅब मसाला आणि तिसऱ्या एक नंबर बेत होणार आहे. कोकणातलं
फेवरेट फूड आहे. जे पण क्रॅब्स लवर असतील तर त्यांनी प्लीज कमेंट करा. शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही स्वतः जर टेस्ट करून बघतो. बाहेर खाण्याऐवजी तुम्ही स्वतः हे असं बनवून खाल ना तर एक नंबर होऊ शकतं. कारण का आज महागाईच्या दृष्टिकोनातून आपल्याला इतकंच हे बनवायला ते लोक आपल्याला डबल टिबल पैसे घेतात. हा मित्रांनो, हॉटेलमध्ये गेलात तर नाही, हॉटेलमध्ये जा तुम्ही, पण घरी पण बनवलेली एक स्वाद घेऊ शकताय तुम्ही आणि तो स्वाद आहे ना अति अप्रतिम असतो. हॉटेलमध्ये तर आम्ही तुम्हाला हॉटेलमधले पण व्हिडिओ दाखवणार आहोत, पण आपण एकदा घरी पण ट्राय करूया बनवलो. कलर तर ह्याला थोडंसं छानपैकी कलर आलेला आहे आणि हे पाहू शकताय बघा. तर हे तिसऱ्या आपण टाकणार आहोत ह्याच्यात थोडंसं उकळी आल्यानंतर, आणि हे आपले क्रॅब्स हे पहिल्यांदा बनलेले आहे, त्याला पण बघू शिजतात. शकता तुम्ही. चमच्याने हलवून दाखवते. हे बघा. यांना पण हितेश वळंजू यांना सुद्धा आमचे चिरंजीव यांना सुद्धा मास्टर शेफचा किताब मिळावा आणि तेही सुद्धा चांगली चांगली रेसिपी तुमच्यापर्यंत पोचवू. आता पप्पांकडून शिकलोय मी कशी बनवायची. नेक्स्ट टाइम मी ट्राय करेल स्वतः. काय जास्त मेहनत नाही आहे, फक्त एवढंच थोडस साफ करण्यात त्याला करण्यामध्ये थोडस नाहीतर बाकी सगळं काय ते आपण जितके चांगले मसाले वापरू तितका चांगला स्वाद असेल त्याला. ते पहा आपण तिसऱ्या याच्यामध्ये मिक्स करूया. उकळी आलेली आहे. हे पहा, आणि हे आपण साईडला ठेवून देऊया. इथे आपले क्रॅब शिजतात आणि इथे आपले तिसऱ्या. आणि याच्यासोबत काय आपण भाकरी, चपाती, रोटी, तुम्ही काही खाऊ शकता. भाकरी भात. खा, हे खा. आता थोडस त्याला एकदम थोडा स्वाद येण्यासाठी हे बघा, त्या क्रॅप मध्ये पण मी 2 फोडी टाकल्यात. आणि हे काय कोकम, हे कोकम, आपलं कोकम, कोकणातलं कोकम. कोकम नसल्याने त्याला स्वाद येतो, चव एक वेगळी. 2 फोडी टाकल्या आहेत. बघूया कसं काय आपल्याला याच्यातून स्वाद मिळतो. तर मित्रांनो, फायनली आपलं तिसऱ्या आणि क्रॅब्स रेडी झालेले आहेत. थोड्याच वेळात तुम्हाला प्लेटिंग करून दाखवू आणि बघूया. आपला इथे ब्लॉग चालू आहे टीव्हीवर. आणि हा व्लॉगला खूपच छान रिस्पॉन्स भेटला. त्याच्यामुळे प्लीज लाईक, शेअर, कमेंट करा अजून कोणते कोणते ब्लॉग तुम्हाला बघायचे असतील. तर मित्रांनो, आता आपण प्लेटिंग करूया. पप्पांनी जेवण बनवलंय, पण आता मी सर्व करणार आहे. तुम्ही बघा माझी टॅलेंट. या, आणि इथे बघा कसं मस्तपैकी क्रॅब्स असे शिजलेत आणि एक मस्त अरोमा येतो त्याचा. इथे जवळून बघा कसे नांगे आणि हे कसे शिजलेत. एक नंबर असं झालेलं आहे. हा तुम्हाला सर्व करून दाखवतो कसं. तिसऱ्या पण असे शिजलेले अशा प्रकारे. तसं हे काही लोक एकदम सुकं बनवतात, तर आपण इतकं ठेवलेलं आहे कारण का निदान भाताबरोबर आपल्याला खाता येईल किंवा खाद्यात थोडी मसाल्याची टेस्ट लागेल म्हणून ठेवलं. दुसरं पण ताट बनवायचं ना.
प्लेटिंग झाली आपली आणि आता ताव मारूया मस्तपैकी. या. चला, तुम्हालाही आमंत्रण आहे, तुम्ही पण या, एक दिवस स्वाद घ्या आणि बनवून बघा. चला तर आम्ही डिश तयार झालेली आहे आमची, टेस्ट करूया. टेस्ट करूया. आणि आपण पावासोबत खातो आम्ही नेहमी, कधी पण क्रॅब बनवले तर पावासोबत खातो. अंग खूप आवडतं मला पाव. आणि कडक पावासोबत टेस्ट खूप छान लागते. ग्रेव्ही बरोबर लागतातही छान. छान लागतात. काही लोक भाकरी खातात, चपाती खातात, पण आम्ही माहित नाही. ह्याचा रस्सा खरा आहे, पाव पाव शोषून पाव घेते आणि ना. रस्साची टेस्टच वेगळी यायची. एक तुम्ही नंबर. पण एकदा ट्राय करा पाव आणि क्रॅबचा रस्सा. ब्रून कसं? पाव पाहिजे ना, ब्रून पाव मस्त. कडक पाव. हा. कसं टेस्ट? एकदम एकदम अप्रतिम. मीठ वगैरे बरोबर. तिसऱ्या पण एकदम एक नंबर आला. हा, छान आहे ना. हे नांगे कसं तोडून दाखव. हे बघा मित्रांनो, आपण हलकं दाताने चावायचे ते. तोडून ट्राय करा. चावायचे जातं त्याच्यातला आतला. हा. छान आहे ना. हे असं दाताने चावून नये बघा, ह्याच्या आतलं हे टेस्ट करायला. क्रॅब. हा बघा मित्रांनो, तिसऱ्या असा शिजल्याने आणि त्या मसाल्याची आणि त्याच्या आतलं जे मांस असतं ते खाण्याची चव ही एक नंबर. हॉटेलपेक्षा एक वेगळी चव आणि वेगळी मजा घरी बसून खाण्याची, ही किती पटीने छान असते. ह्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. आणि हा त्याचा मांस, हे बघा, एक नंबर. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ. तोपर्यंत बाय, टेक केअर.